आता दुसरा प्रवास असा आहे की जे युद्ध वगैरे चाललेले आहेत त्या युद्धामध्ये जर बुद्ध आणि जैन धर्माचा महावीर स्वामी आहे यांच्या मार्गातून जर आपण गेलो नाही ना तर येत्या काळामध्ये कसं होईल, विध्वंसकारी शक्तींना बळी जाऊन मानवतेचा ऱ्हास होणाऱ्या शक्ती प्रगट होतील. आणि त्यामुळे कसं होईल, पुढच्या पिढ्या आहेत ना डरपोक आणि भित्र्या जन्माला येतील कुठे पण. आपल्या भारतात तर असं होणार नाही, कारण की भारत हा अयोध्या पती रामचंद्रांचा देश आहे, बरोबर. आणि आपल्याला शूर तत्व त्या प्रभू रामांमुळेच प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आपण ट्रम्प, चायना किंवा कुठल्याही बलाढ्य देशांना आपण बिलकुल घाबरत नाही. रामभाऊ एनी टाईम आपण युद्ध करायला तयार आहे. फक्त एवढं की युद्धाचे परिणाम हे हिरोशिमा आणि नागासाकी होतात, त्यामुळे आपण युद्धाला विरामच घालत आहोत. रणछोड काना बनून गेले 8 दिवस मी तुमचा पाठलाग करत आहे सगळ्या नेत्यांचा. आणि गणपती बाप्पाची आज संकष्टीच्या दिवशी आपल्यावरती विशेष कृपा असल्यामुळे सगळ्या नेत्यांना हाकलणे, त्यांचं पालन करणे, त्यांना चांगल्या तत्वावर घेऊन जाणे हे माझं सगळ्यांचं अग्रगण्य असल्यामुळे माझं कर्तव्य आहे, बरोबर. म्हणून आपण आज मुद्दामच इथे स्नानाला आलेलो आहे. इथे ॲक्च्युली ह्या कुंडावर सगळ्या प्रसन्नता झालेल्या आहेत. आपल्याला 33 कोटी देवता इथून पुढे त्र्यंबकेश्वरला आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. इथे समोर त्र्यंबकेश्वर आहे, त्याच्यामुळे आपल्याला तपस्या करायची गरज नाही. आता आईसाहेबांनी जसं तसं सगळं दिलं आहे आपल्याला, घाटकोपरला सुद्धा. फक्त योगायोग असा आहे की येत्या काळात आपण जे लग्न करणार आहे त्या लग्नामुळे आपण सामान्य माणूस होऊ, आणि मग घाटकोपर किंवा भारतीय लोकांना आपल्याला काहीच देता येणार नाही. आपण अतिशय स्वार्थी मनुष्य जर झालो तर आपल्याला काहीच करता येणार नाही रामभाऊ. म्हणून आपण हे आज शेवटचं एक इथे प्रभू रामचंद्र इथे वनवासात आले होते. ही तुम्हाला हे वनवासातील एक तपस्वी माणसाची जी आपण एक निधी जमा केलेला आहे, तो तुम्हाला जसाचा तसा घाटकोपरला मी आज पाठवत आहे, बरोबर. आता तिकडे माझे कपडे, व्यायामाचे कपडे मी आणलेले आहेत, पण व्यायाम काय आज होत नाही. पण जवळजवळ 15 दिवस महाशिवरात्री, पावागडवाली आई, नंतर गिरनार पर्वत, नंतर सोमनाथ ह्या तीर्थांवरती, आणि आज कृष्ण तीर्थावरती आपला वेळ जाणार आहे 3 दिवस अजून. म्हणजे आपण 9 तारखेला फ्री झालो की परत सामान्य माणसासारखं बिल्डरचं काम, शाळेचं काम आणि उद्योगांचं काम आपण चालू करू. ओके. तर हे तुम्हाला जसाचा तसा आराखडा मी का देतो रामभाऊ, कारण की CID आहे, पोलीस आहे, इंटेलिजंट पोलीस आहे, इन्कम टॅक्सवाले. तर ह्या अपोजिशनवाल्यांनी काय केलं, हे सगळेच्या सगळे माझ्या मागे लागून दिले. आणि माझ्या खिशामध्ये 1 रुपया पण नाही आहे. हे बघा, ही माझी बॅग आहे, ही टायवाली बॅग आहे माझी. त्याच्यात फक्त श्रीकृष्णाचा ग्रंथ आहे, बाकी काहीच नाही माझ्याकडे. 1 रुपया पण नसतो माझ्या खिशामध्ये. तर येत्या काळामध्ये आपण राजस्वी आणि ओजस्वी गोल्डन युग आणि अतिशय सुवर्णयुग धारण करत आहोत येत्या काळामध्ये. त्यावेळेस पोलीस आणि CIDने माझा पाठलाग केला तरी चालेल, कारण की मी पोलिसांचा मित्र असल्यामुळे मी पोलिसांची कधीच खोटं बोलत नाही, बरोबर. आता राहिले ATS यंत्रणा, जागतिक संरक्षण यंत्रणा, यांना मी तुमच्या बापाचा बाप असल्यामुळे, श्रीकृष्ण असल्यामुळे एवढं सांगू इच्छितो की युद्ध करूच नका. युद्ध जर केलं तर पुढच्या पिढ्या अधू, पांगळ्या, मूर्ख आणि मानवतेचा संपूर्ण संहार होऊन जाईल, बरोबर. हा म्हणजे आदेश नाही आहे, पण ही स्वामी समर्थांची भाषा आहे, ही नवनाथांची भाषा आहे. आणि नवनाथांच्या भाषेने आपण अख्ख्या जगाचं राखण, पालन, पोषण आणि त्याचं परामर्जनसुद्धा करत असतो, बरोबर. आता इथे महाकाळ देवता नाही या साईडला, इथे फक्त प्रभू रामचंद्र आहे. दयाळू, मायाळू, कनवाळू, अतिशय दयावंत परमपिता प्रभू रामचंद्र. आणि ह्या साईडला इकडे महाकाळ आहे, पण हा महाकाळ आपण मानवाच्या वाट्याला येऊन देत नाही रामभाऊ, बरोबर. कारण की काळाचा काळ आपल्याला ह्या वर्षी प्रसन्न झालेला आहे. आणि हे सगळं पुण्य तुमच्याकडून शिकलो आहे मी रामभाऊ. तर मी घाटकोपरचा काय खूप मोठा महाशय, महंत, खूप मोठा साधू नाही आहे. तायवाडे मॅडमच्या भाषेत मी एक फक्त सहज सोपा असा एक भक्त आहे देवाचा, बरोबर. तर त्याच्यामुळे आज हे पुण्य तुम्हाला मी पाठवत आहे, कारण की येत्या 1.5 ते 2 महिन्यात आपलं लग्न गिरजा किंवा इकडे ह्या साईडला राधा आहे, इकडे राधाचं घर आहे.
पण राधाच्या घरून आपल्याला ब्राह्मण असून किंवा तिच्या पप्पांचा काहीच रिस्पॉन्स मिळालेला नाही. तर इथे हे यमुना तीर झालं होतं एक दिवशी. तर गावच्या अनेक गवळणी आपल्याला श्रीकृष्णाच्या रूपात धारण करत आहेत. बऱ्याच गावांमध्ये असं होतं. तर आपल्याला ती लीला इथे करायची नाही रामभाऊ. का की कलियुगातल्या गोष्टी ह्या मानत नाहीत कोण लोक ह्या गोष्टीला कोणी मानतच नाही. श्रीकृष्ण आणि राधा किंवा यमुना तीरावरचं जे प्रेम आहे ते आता कलियुगात कोणी मानत नाही. तर ही कलियुगाची राहाटी असल्यामुळे आपण अतिशय सामान्य मनुष्य बनून जगत असतो. बरं, आता त्या ब्रिजवरती समोर बघा इतकी मेंढरं गोळा झालीत ना. तर ही आपल्या तपस्येचं एक फळ आहे रामभाऊ, की जिथे जिथे आपण तपस्या करतो, जिथे जिथे आपण जातो ना, तिथे परमेश्वरी गोष्टींचा, अदृश्य शक्तींचा आपल्याला साक्षात्कार होत असतो. आणि हे घाटकोपरला पूर्वी घडत होतं, म्हणून मुंबईचा अतिशय उत्कृष्ट प्रोफेसर किंवा शिक्षक आपण होतो. बरोबर. आता मी माझं लेक्चर 7 मिनिटाचं करत नाही रामभाऊ, का मलाच तिकडे उपासाचं काहीतरी खायला जायचं आहे आणि मला चहा वगैरे पिण्याची इच्छा नाही आहे. परंतु संकष्टीचा उपास कसा आहे, उशिरा सोडावा लागतो रात्रीचा. तर आता इथे ह्या ओळखीच्या लोकांकडे आपण चाललो आहे आणि तिथून पुढे उपासाची धारणा झाली की मंदिरात वगैरे जाऊन तुम्हाला आणखी काहीतरी तेजस्वी ओजस्वी मी पाठवेल. ओके. तर 7 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण झाला आहे रामभाऊ. काल साती आश्रय आणि खंडोबा यांची दर्शन घेतले, कृपा काही झालेली नाही आपल्यावरती. फक्त घाटकोपरच्या घरात विशेष साक्षात्कार झाला आहे आपल्याला. आणि तो साक्षात्कार अंतापूर ताराबादवाले धनकवडीचे महाराज शंकर बाबा, माझं बजरंगबलीचं लहानपणाचं रूप, ते गिरनार पर्वतातसुद्धा आहे. आणि आईच्या वचनात असल्यामुळे ह्या गंगा नदीमध्ये आपण फक्त गंगा आणि भीष्माचार्य हेच कर्तव्य घाटकोपरला पार पाडले आहेत. बरोबर. आणि दिगंबर भाऊने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण माझे सख्खे भाऊ ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही. बरोबर. इकडे ह्या ब्रिजच्या पलीकडे आपला एक भाऊ राहतो, बँजो पार्टीवाला किंवा डीजेवाला. त्यानेसुद्धा आपल्या तपाला मान्य केलेलं आहे, का की ते लोक खंडोबाची खरी भक्ती करतात. फक्त इकडे काही मूर्ख गाव आहेत आपल्या भाच्यांची वगैरे, आपल्या बहिणींची गाव आहेत. गाव तर रामाचं आहे, पण राक्षस आणि अवदसा किंवा शाकिनी डाकिनी विद्या शिकणाऱ्या बाया आहेत तिकडे. तर बजरंगबलीची गदा आपण आणली आहे उज्जैनहून. ती गदा घेऊन तिथल्या 14 भूताळणीला आपण अशाच नदीच्या किनारी चोपणार आहे. आणि ते जे काळ्या विद्या करतात त्यांच्यावरती दत्त महाराजांची विशेष क्रूर शासन पद्धती आपण लागू करणार आहे. तर हे 8 ते 10 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे रामभाऊ. जास्त मोठा बनवला तर तो लॉन्च होत नाही आणि मग भक्तीचं साम्राज्य आहे ते स्थापन